हॅलो नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा टकलू काळा जामून गावावरून आलेला आहे. काळा जामून माझा बघा कसा झालाय, कालच काला जामून. चला तर मस्त स्वराज आलेला आहे. स्वराजचं काय झालं, स्वराज आता म्हातारा व्हायला लागलाय आमचा. तुम्हाला दाखव एक गंमत, दाखव तिती, दाखव तुझी तिती हालती ती. हॅलो, आता ती पडणार आहे स्वराची. मग स्वराज म्हातारा बोळका म्हणत बोळका. नाही तुम्ही मला पुढे म्हणशाल, मला चला, स्वराज आलाय गावावरून आजच आणि मी त्याला चिंचवडला आणायला गेलते. चला बाबा, घरात लेकरून नसलं की घर सोनं सोनं वाटतं. तर फायनली पिल्लू आलंय गावाला 15 दिवस जाऊन, मस्त एन्जॉय करून. काळा जामून आलाय माझा. आणि चला आता स्वयंपाकाची तयारी केली, प्लस तुम्हाला मी दाखवणार आहे गावावरून काय काय आणलं त्याआधी सांगते मी. वहिनीने ते जुगाड करून बरणीत अंडे दिलेत, गावठी अंडे. आता इथं अंड्याच्या पोळ्या काढायच्या आहेत. इकडे इडलीचं बिजू घातलंय पिल्लू येणारी म्हणून, त्याला खूप इडली आवडते, ते पण दळायचं आहे. आणि इकडे चवळी लावली लाल शिजायला. आता स्वराचे पप्पा येतीलच थोड्या वेळा, तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यायचा आहे. तर हे गावठी अंडे आहेत आणि हे गावावरनं आलेले आहेत बरं का. तर पहा तुम्ही, त्याचा गिल जो आहे तो किती येल्लो येल्लो दिसतोय. तर आता इथे मी ना अंड्याच्या फक्त मिठातल्या पोळ्या काढणार आहेत. अहोंना खायची खूप इच्छा झाली, तर स्वतःने कॉल करून सांगितलेला. आणि हे अंडे आता उन्हाळ्याचे ना जास्त दिवस टिकत नाही, म्हणून मग गावाकडनं आलेले होते. तर ते लगेच मी त्याची भाजी वगैरे पोळ्या वगैरे करून टाकणार होते. तर हा तवा आहे ना खूप छान आहे. मला आधी अंड्याच्या पोळ्या ना माझ्याकडे दुसरा तवा होता, त्याच्यावरती काढता येत नव्हत्या. तो हा तवा आहे ना घेऊन मी खूप मस्त त्याच्यावरती आता पोळ्या वगैरे काढते. आणि चपात्या पण खूप छान येतात. तर चला आता आपण घेऊया पोळ्या बनवून. पोळ्या अंड्याच्या काढून झालेल्या आहेत. आता मी इडलीचं दळून घेते, तोपर्यंत इकडं अजून आपलं शिजतंय. हा, झाल्यात पोळ्या खायच्या. योग्य काढू आणि चपाती दे, चपाती दे सॉस एलेलो म्हणजे हात बस. स्वराजला लागली भूक, तो म्हणतोय मम्मा मला अंड्याची पोळी चपाती दे खायला. तर चला, मी आता स्वराजला भूक लागली होती कारण तो गावावरून आलेला होता आणि अहो तसे जॉबला गेलेले होते त्याला सोडून. तर त्याला मी आता इथे जेवण करायला देत आहे. वरपक थँक्यू. सो स्वराजला जेवायला दिल्यानंतर इथे मी भाजीही टाकलेली आहे शिजण्यासाठी. आणि आता मी इडलीचं जे काही आपलं वाटण आहे ते वाटून घेते. स्वराजला आणि मला खूप इडली आवडते, अहोंना बिलकुल इडली आवडत नाही. तो स्वराज गावाकडून आला होता, तर म्हटलं चला त्याच्यासाठी पण होईल आणि आपल्यासाठी पण होईल. कारण एकटं जर माणूस घरात असेल ना तर स्वतःसाठी नाही करून खात, आणि मी पण तसलीच आहे. त्यामुळे मग स्वराज आल्यानंतर मी इडलीचं भिजायला घातलेलं की चला आता त्याच्या नादेवादी दोघंही खाऊयात. इडलीचं बॅटर सुद्धा रेडी आहे. आणि आता मी त्यामध्ये इनो टाकून मीठ वगैरे टाकून मस्त ते मिश्रण एकजीव करून आता रात्रभर ते भिजून सकाळी मस्त आपण इडली करूया. आणि इकडे माझे भांडे वगैरे पण घासून झाले, जेवण नाही झालेलं अजून, पण जेवढा काही पसारा होता तो सगळा आवरून घेतला. टापटीप असल्यानंतर आपला मूड फ्रेश राहतो. तर मी आता याच्यात इनो वगैरे टाकून घेते. तर सोड्यापेक्षा इनोचा जर यूज केला ना तर बॅटर खूप छान फुलतं आणि इडलीसुद्धा मऊ लुसलुसीत जाळीदार अशी तयार होती. तर चला आता मी हे सगळं मिश्रण एकजीव करून घेते. सो बॅटर वगैरे वाटून रेडी झाले आणि त्यानंतर मग ह्या ज्या गावावरून बॅग्स आल्या होत्या त्या सगळ्या घेतल्या मी. तर यामध्ये ना सगळे स्वराजचे आणि अहोंचे कपडे होते, सो ते काढून घेतले, वेगवेगळे केले. जे चांगले कपडे होते ते स्वराजला व्यवस्थित पुन्हा कपाटामध्ये ठेवायला सांगितलेले आणि जे वॉश करायचे होते तेही बाजूला काढले. स्वराज गावाला गेल्यानंतर आजारी पडला होता, सो त्याचे हे मेडिसिन्स होते, त्याला भूक वगैरे लागत नव्हते, तर पप्पांनी घेतलेले. तर बाबांचा नातवावरती किती जीव असतो. सो म्हणजे त्यांच्या मुलांपेक्षा त्यांचा
नातवांवरती त्यांचा जास्त जीव असतो. तर अशा प्रकारे मग सगळं त्यांची बॅग वगैरे रिकामी केली आणि त्यानंतर येते ना सासूबाईंनी मम्मीनी खूप सारा भाजीपाला दिला होता. हे पहा तुम्ही, शेवग्याच्या शेंगा वगैरे, त्यानंतर हे खुरासणे, तुम्हाला माहिती कारळे वगैरे, त्यानंतर रामफळ. आणि रामफळे ना ही माझ्या माहेरावरून आलेले आहेत. तर खूप छान रामफळ मला आवडतं, सीताफळापेक्षा. तुम्हाला आवडते का ते पहा, किती मोठे मोठे आहेत. आणि त्यानंतर मग पुन्हा थोडीशी बाजरी द्यायला सांगितलेले सासूबाईंना, कांदे वगैरे द्यायला सांगितलेले. तर त्यांनी पहा किती मोठे मोठे कांदे दिलेत. सो यातून ना मी जेव्हा कधी माझ्या म्हणा किंवा माझ्या मम्मी त्यांच्या इकडनं काही जरी आलं ना तर माझ्या इथे भाऊन ते राहतात, मी याच्यातलं त्यांना सुद्धा थोडं थोडं देत असते. सो कसं आपलंही भागू आणि आपल्या यांचंही भागू म्हणून आम्ही असं एकमेकाला हेल्प करतो. तर सासूबाईंना यांनी केळे वगैरे नेले ते त्यांनी पुन्हा स्वराजसाठी रिटर्न बांधून दिलेले. तर स्वराज मला ते दाखवत होता की आजीनं पहा मम्मी केळे आणि द्राक्ष वगैरे रिटर्न दिलेले आहेत म्हणून. सो त्यानंतर मग मी ना जे मोठे मोठे कांदे होते ते कसं माझ्या भावाची वगैरे फॅमिली थोडीशी मोठी आहे, सो त्यांना ते यूज होऊन जातं आणि आम्ही दोघं तिघंच आहे, तर एवढे मोठे कांदे यूज नाही होत. सो मी त्यांच्यासाठी बाजूला त्या सर्व गोष्टी काढून ठेवत होते. त्यानंतर इकडे जो मला ती पिशवी दिसते ना त्यात तेवढा फुल पिशवी भरून वाटाणा दिलेला आहे, हिरवा वाटाणा. तर त्यातून अर्धा वाटाणा देखील मला माझ्या भावांना त्यांना द्यायचा आहे. सो अशा प्रकारे आम्ही सगळ्या गोष्टी मी बॅगमधून काढून पाहत होते की काय काय दिलं आहे त्याच्यात, काय काय नाही ते. आणि स्वराजच्या इथं आपल्या मध्ये लुडबुड चालूच होती, द्राक्ष खायचे कामं चालूच होते त्याचे. आणि लहान मुलाने एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं ना त्यांना खूप राग पण येतो. आणि स्वराज इथं जेवण केल्यानंतर पण तो द्राक्ष खात होता. भीती वाटते ना सारखे सारखे आजारी वगैरे पडण्याची. त्यानंतर तो मला म्हणत होता की गाठी वगैरे सासूबाईंनी गावाकडनं ज्या काही गुढीपाडव्याच्या गाठ्या वगैरे ठेवलेल्या असेल त्या पण पाठवून दिलेल्या. तर चला अशा प्रकारे मी सगळं ओपन केलेलं आहे बॅग वगैरे की काय काय दिलं आहे त्याच्यात वगैरे सगळं. तर आता आळूचे पानांच्या वड्या बनवायचं म्हटलं की त्याला खूप मेहनत लागते आणि बऱ्यापैकी पानं थोडीशी खराब झालते. हे ना माझ्या वहिनींची मम्मी आली होती, त्यांनी घेऊन आलेले आणि मम्मीनं ते मला 2-3 दिवसानंतर दिले. त्यांची हालत अशी झालेली होती. सो आता मी वड्या करल किंवा नाही माहीत नाही, पण चला. त्यानंतर मग इथे मस्त गावाकडनं वांगे, गवार, टोमॅटो, वटाणा, त्याच्यानंतर कसली भाजी होती ही, याला काय म्हणतात कडे, पालकाची भाजी. तर मी आता मस्त पालकाचे पराठे वगैरे बनवणार आहे, शेवग्याच्या शेंगा वगैरे. तर किती ना आईचं आणि म्हणजे माझ्या सासूबाईंचा सुद्धा तेवढाच जीव आहे की ती घरात जर गेल्या काहीही असो, थोडंसं मुठभर जरी असेल ना तरी पिशवीत टाकून देणार की त्यांच्या याने चला आम्हाला इथे आम्ही कुठं नाही आणू, तुम्हाला विकत घ्यावं लागतं म्हणून. त्यानंतर सासूबाईंनी ते कारळे पण दिलेले, बेसन पीठ वगैरे मी सांगितलेलं आणायला. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलत्या. आणि शेत पाहिजे, शेत असल्यानंतर थोडी तरी अशी हेल्प होती. आणि आपल्या स्वतःच्या शेतातला असलं ना की आपल्याला खूप प्राऊड फील होतं की माझ्या शेतातून हा सगळा भाजीपाला आलेला आहे. पिकले त्यातले आणि एक ठेवले तसंच पिकायला आणि त्यांना दिले 2. वहिनी त्यांना नाही ठेवले. ते पिशवी उचाकलीच कुठे, ही घरात कुठे दिली ही पिशवी, कोणते. तर त्यानंतर मग मी इथे पालक वगैरे मस्त स्वच्छ करून ठेवले. आणि हे माझ्या वहिनीच्या माहेरवरून नाशिकवरून द्राक्ष आलेले होते. तर सो भावाला मी बोलवलेलं भाजीपाला न्यायला, तर त्याने हे द्राक्ष आणून दिलते. आणि आता मला गवारी वाटाणा स्वच्छ करायचा आहे. तर पाहूयात आता काय काय होतं इथे. तर जेवण वगैरे झाले, भाजी वगैरे क्लीन केल्या आणि आता गेले जॉबसाठी. तर मी ना फक्त आता वाटाण्याच्या शेंगा राहिलेत, आता त्या उद्या स्वच्छ करून निसून घेईल कारण आता खूप उशीर झालेला आहे. आणि तुम्हाला एकदा गंमत दाखवते. फ्रीज पहा माझा पूर्ण भरलाय, पूर्ण. त्यांनी गाठ्यासहित सगळं पाठवून दिलं. इथं वाटाण्याच्या शेंगा ठेवल्या, सकाळी स्वच्छ करल. इथं सगळं भरलंय पूर्ण भाजीपाल्याने. आणि फ्रूट्स तर सगळे वरतीच ठेवलेत झाकून, कारण फ्रीजमध्ये ठेवायला जागा नाही, केळ वगैरे. त्याच्यानंतर द्राक्ष आणि हे गावावरून आणले भेळ तसेच हे पहा, द्राक्ष काढून ठेवलेत. तर माझ्या मम्मीनी प्लस यांच्या मम्मीनी हे सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. तर बघा आपल्या आईचं किती जीव असतो आपल्यावरती. भले ते एका भाजीचं का निघाणं साहित्य, पण ते द्यायचं मुलीला काढून, मुलाला काढून की तिकडे चाललेत बाई, सुनबाई म्हणा, लेक, तिला द्यायला पाहिजे. तर मग अशा प्रकारे. तर चला फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा शैतान आलाय तसा TV बघतोय, सारखं कार्टून चालू आहे. झोपायचं कधी स्वराज? 11 वाजता. आणि सकाळी नाही उठला ना मग तुला सांगते मी, इतका परेशान करणार ना. आता उद्यापासून मी आजपासून ठरवलंय की मी त्याच्याशी ना पोलाइटली म्हणजे पोलाइटली त्याच्याशी बोलणार, जास्त ओरडणार नाही किंवा जे काही वाईट शब्द तोंडात येतात ते पण काढणार नाही. पण हा ना गाढव माझा ना डॉंकी इतका त्रास देणार ना. पहा आता टीव्हीच घेऊन बसले.
बघा. पहिला म्हणत होते का? शैतान हे मेरा बच्चा कब सुधरेगा तू ते गधा. पडलेलं आहे. चलो फ्रेंड्स, आमची मजाक तर अशी चालूच असते.